गेले काही दिवस राज्य सरकार एकानंतर एक नवनवीन योजना लॉन्च करत आहे। आधी लाडकी बहीण योजना, नंतर लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना। पण सरकारच्या या योजना धोरणाला कालच्या लोकसभा निवडणुकीचा भूतकाळ आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीचा भविष्यकाळ कारणीभूत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक आणि पुढाऱ्यांचं मत आहे। ते काही असो, पण या योजनांमुळे ग्राहक सेवा केंद्रांची गर्दी नक्की वाढली आहे। आजच्या या व्हिडिओतून आपण सरकारच्या यातल्याच एका योजनेची माहिती घेणार आहोत। चला तर मग। नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री लाईव्ह। आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। केंद्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली आहे। सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,24,00,000 असून त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्ष आणि त्यावरील अंदाजे एकूण 1,50,00,000 ज्येष्ठ नागरिक आहेत। या नागरिकांसाठी असलेल्या या योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या या स्पेशल व्हिडिओतून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूया या योजनेमागचा हेतू काय। ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमान परत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील 65 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांकरता मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्य शासनाने सुरू केली आहे। केंद्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरवण्यात येणार आहे। लाभार्थ्यांना होणार हा फायदा। या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदी करता येणार आहेत। मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदींचा लाभ घेता येईल। या योजनेकरता राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून प्राप्त लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी 3,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र यांचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे। आता पाहूया लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष। ज्या नागरिकांची 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्ष पूर्ण झाली आहेत असे नागरिक या योजनेकरता पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असला तरीही चालेल, पण आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येणार आहे। लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याला स्वयं घोषणापत्र सादर करावे लागेल। निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असणार आहे। अर्जदाराने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र सादर करावे लागेल। मात्र दोषपूर्ण व अकार्यक्षम उपकरणे आदींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते। प्राप्त लाभार्थ्याच्या बँकेच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्यावर विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे लागेल। संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे। अर्ज करताना हे कागदपत्र जवळ ठेवा। अर्जासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र, शासनाचे ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे। आता पाहूया या योजनेची अंमलबजावणी कशी होईल। प्रशासन अर्ज केलेल्या लाभार्थ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून लाभार्थ्याचे आधार क्रमांक, बँक खाते याची माहिती गोळा करून घेईल। ही कामे नोडल एजन्सी, केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण यांच्याद्वारे करण्यात येणार आहे। तसेच लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरता जिल्हा अधिकारी व शहरी भागांकरता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे।
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. 65 वर्ष व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री विशाल लोंढे यांनी केले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर जावे. तुमच्या घरात शेजारी कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेची माहिती नक्की द्या. त्यांना अर्ज भरण्यासाठी मदत करा आणि सरकारच्या योजनेचा लाभ घ्या. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत तुम्हाला काय वाटते? ही योजना खरंच प्रभावी आहे का? ज्येष्ठांना या योजनेचा खरंच लाभ होईल का? हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा. या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळाली असेल तर व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या. आजच्या स्पेशल व्हिडिओत वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.